खूप दिवस झाले युट्यूबवर काम करताय, पण एक सक्सेसफुल युट्यूबर बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते मित्रांनो कॅटेगरी. जर तुम्ही कॅटेगरी चुकीची निवडली असेल, चुकीच्या कॅटेगरीवर चुकीच्या विषयावर जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल, तर ह्या व्हिडिओमध्ये मी 5 अशा टिप्स सांगणार आहे मित्रांनो. 5 अशी महत्त्वाची कॅटेगरी सांगणार आहे ज्यावर तुम्ही जर युट्यूब चॅनल बनवलं तर ते 100% ग्रो होईल मित्रांनो. कारण की हे सध्याला ट्रेंड मध्ये चालू आहे, खूप ठिकाणी बघितलेले आहे. म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो असंच बसून मी काही व्हिडिओ बनवत नाहीये. त्याच्या पहिले मी युट्यूबवर खूप सर्च केलेत आणि गुगल ट्रेंड, युट्यूब ट्रेंड सगळीकडून माहिती घेऊन मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर आपल्या युट्यूबच्या कॅटेगरी सांगणार आहे मित्रांनो. तुम्हाला मेन पॉईंट सांगणार आहे, 5 असे कॅटेगरी सांगणार आहे. जर त्यावर व्हिडिओ बनवले तुम्ही तर 100% युट्यूबवर तुम्ही ग्रो होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही मित्रांनो. सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे मित्रांनो पॉडकास्ट असे बनवा मित्रांनो. पहिलं तुम्ही पॉडकास्ट भरपूर बघितले असतील युट्यूबला. तर युट्यूब चॅनल ज्यांनी बनवले, ज्यांचे युट्यूब चॅनल ग्रो झालेत, ह्यांच्यासोबतच आपण पॉडकास्ट बनवू शकत नाही मित्रांनो. दुसरे पण भरपूर पॉडकास्ट वगैरे बनवू शकतो. जर तुमच्या शेजारी आजूबाजूला जर कोणी बिझनेसमॅन असेल, जर तुम्ही वडापाव जरी कोणी जर बनवला असेल, वडापाव मध्ये जर त्याचा बिझनेस चांगला चालत असेल तर त्याच्यासोबत तुम्ही पॉडकास्ट करू शकता. जर दुसरं कोणतं जर कोणी लहान वयामध्ये जर लवकर ग्रो झालेले, म्हणजे भरपूर असे असतात मित्रांनो की ज्याने कोणता बिझनेस मध्ये ज्यांचं दुकान आहे, ज्याने म्हणजे स्वतः शिक्षक वगैरे आहेत, सक्सेसफुल कोणत्या तरी गोष्टीमध्ये सक्सेस केलेली आहे, त्यांच्यासोबत तुम्ही पॉडकास्ट करू शकता. तर हे पण पॉडकास्टचा आता सध्याला ट्रेंड चालू आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पहिली मित्रांनो की पॉडकास्ट आहे. आणि पॉडकास्ट बनवताना मित्रांनो एकच कॅटेगरी मध्ये अशी बनवू नका. प्रत्येक जणासोबत हे बनवा व्हिडिओ. म्हणजे जो युट्यूब मध्ये पण बनवू शकता तुम्ही. युट्यूबवर सक्सेस झालेले बिझनेसमॅन जे थोडेफार कोणत्या गोष्टीमध्ये सक्सेस झाले असतील तर त्यांच्यावर तुम्ही पॉडकास्ट तयार करू शकता. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, डेली ब्लॉगिंग करा मित्रांनो. ब्लॉगिंग पण चालत आहे आता सध्याला. पहिले एक ट्रेंड 2-3 वर्षाखाली हा येऊन गेला होता, म्हणजे माय फर्स्ट ब्लॉग हे म्हणजे असं ब्लॉगिंग पण चालते मित्रांनो. तुमची लाईफस्टाईल तुम्ही दाखवू शकता. जर तुम्ही कुठं खेडेगावामध्ये राहत असाल ना, सिटीमध्ये राहत असाल तर सिटी मधल्यासाठी पण सांगणार आहे आणि खेडेगावामधल्या पण सांगणार आहे मित्रांनो. खेडेगावामध्ये तुम्ही लाईफस्टाईल सांगू शकता मित्रांनो. शेती कशी केली जाते, जणे आपण गावाकडले वातावरण दाखवू शकता, गावाकडले शेती दाखवू शकता, गावाकडले थोडेफार असे मंदिर वगैरे ह्या गोष्टीवर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. तुमची डेली लाईफस्टाईल सांगू शकता मित्रांनो. आणि जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर मेन पॉईंट धरून चला मित्रांनो, त्यांच्यावरती तुम्ही ब्लॉगिंग बनवू शकता. जसे की हे मंदिर आहे, हे वॉटर पार्क, हे म्हणजे आपलं हे पार्क आहे, हे सगळ्यात फेमस बस स्टँड आहे, सगळ्यात फेमस कोणतं ठिकाण असेल तर त्याच्यावर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता मित्रांनो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, 8वी 9वी 10वी ह्या 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही शिकू शकता मित्रांनो. जसे की गणित शिकू शकता आणि इंग्रजी वगैरे काही महत्वाचे असे विषय आहेत, त्या विषयावर तुम्ही बनवू शकता ज्याच्यात तुम्हाला रुची येते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो. जर तुम्हाला जर युट्यूबवर ग्रो व्हायचं असेल तर हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. जर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी जर व्हिडिओ बनवले, त्यांच्या म्हणजे वरचीवर ते व्ह्यूवर वाढत जाणार आहेत. कारण की आता हे सगळ्यापाशी मोबाईल आहेत मित्रांनो. घरात 5-6 प्रत्येकापाशी मोबाईल आहेत मित्रांनो. मोबाईलवरती सगळ्यांना मोबाईलवरती शिकायची गरज आहे. म्हणजे सोशल मीडिया हे एक महत्वाचा पॉईंट बनलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. जो कोणी जर तुम्हाला हे जरी काही माहिती नसेल तर तुम्ही लगेच युट्यूबवर सर्च करता. त्यामुळे म्हणतोय तुम्ही 8वी 9वी 10वी ह्या 3 वर्ष म्हणजे 3 वर्गांसाठी तुम्ही गणित शिकू शकता, भूगोल, इतिहास असा काही विषयावर तुम्ही माहिती देऊ शकता तुम्हाला जर त्याच्याबद्दल नॉलेज असेल तर. त्यात महत्वाची कॅटेगरी आहे मित्रांनो क्राईम स्टोरी. जर तुम्ही रिअल लाईफ मध्ये जे घडलेलं आहे ते क्राईम स्टोरी टाईप स्टोरी टेलिंग करून जर तुम्ही सांगू शकाल त्याच्यामध्ये तर ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. क्राईम स्टोरीवर पण व्हिडिओ बनवू शकता. क्राईम जर कुठं जर काही घडलेली असेल केस वगैरे, आता पाठीमागच एक घडलेला आहे बघा, म्हणजे पाकिस्तानवरचे काहीतरी आतंकवादी हल्ला आहे वाटतं. त्याच्यावरती तेवढी काही नॉलेज नाही आपल्याला, त्याच्यामधलं आपलं काही तो हे नाही, पण त्याच्यावरती तुम्ही क्राईम स्टोरीवरती पण व्हिडिओ बनवू शकता मित्रांनो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. युट्यूब टिप्स अँड ट्रिक्स वरती मी चॅनल बनवू शकता. कारण की वरची म्हणजे व्ह्यूअर्सची पॉडच चालली आहे आणि सगळ्यांना पण शिकायचं की सोशल मीडियावरून पैसे कसं कमवले जातात हे तुम्ही शिकवू शकता मित्रांनो. जर तुम्हाला माहिती असेल याच्यामधलं काही नॉलेज वगैरे असेल तर ह्याच्यावर पण तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. युट्यूब टिप्स अँड ट्रिक्स चॅनल बनवू शकता मित्रांनो. हे सगळ्यात ग्रो होण्याची शक्यता आहे. कारण की वरचीवर आता भरपूर तुम्ही म्हणत असाल भरपूर युट्यूब चॅनल आहेत, पण मराठीमधून तुम्ही ज्या भाषेमधून तुम्हाला माहिती असेल त्या भाषेमधून बनवू शकता मित्रांनो. ऑडियन्स जर तुमची 1-2 लाख जरी असली तरी त्यांच्यासाठीच व्हिडिओ बनवा मित्रांनो. एकच कोणत्या तरी विषयावर आणि एकच कोणत्या तरी लँग्वेज मध्ये व्हिडिओ
व्हिडिओ बनवा. भरपूर हिंदीमध्ये व्हिडिओ आहेत, तुम्ही मराठीमध्ये चालू करू शकता. जसे मी मराठीमध्ये युट्यूब टिप्स अँड टिप्स चॅनल चालू केलेले. माझं नवीन चॅनल आहे मित्रांनो, पण एक 6 महिन्यामध्ये पुढल्या बघा हे चॅनल कसं ग्रो होईल. कारण की मराठीमध्ये युट्यूब टिप्स अँड टिप्स चॅनल सगळ्यात कमी चॅनल मित्रांनो. एकच चॅनल माझ्या मतानं तर एकच चॅनल आहे युट्यूबवर, ते माझं दुसरं चॅनल आहे. त्याच्यामुळे म्हणतोय ज्याच्यामध्ये जास्त ऑडियन्स अट्रॅक्टिव्ह होते पण त्याच्यामध्ये जास्त व्हिडिओ नाहीये, त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. प्रत्येक कॅटेगरीवरती व्हिडिओ बनवा, पण त्याच्यासोबत एक लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ अटॅच करून पाठवा. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण बनवा. जर तुम्ही लॉंग व्हिडिओ कोणत्या विषयावर बनला असेल, मी एक विषय सांगतो तुम्हाला, युट्यूब चॅनल ग्रो कसा करायचा ह्याच्यावर जर तुम्ही व्हिडिओ बनवला असेल लॉंग व्हिडिओ, तर त्याच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ बनवा. तो सगळ्यात महत्वाचा आहे. यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे युट्यूब ज्याला पुश करते ते शॉर्ट व्हिडिओला पुश करते मित्रांनो. जर तुम्ही युट्यूब शॉर्ट बनवले तर शॉर्ट व्हिडिओ जर बनवला, जर एक लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ जर टाकला तर शॉर्ट व्हिडिओ तुमच्या लॉंग व्हिडिओला पण व्ह्यूज येऊ शकतात. कारण जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकला त्याच्या खाली जर लॉंग व्हिडिओची जर तुम्ही लिंक दिली त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा खाली, तर त्याच्यामुळे तुमचं लॉंग व्हिडिओ देखील व्ह्यूवर वाढू शकतात आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण रँक करू शकतो.